कुकरमध्ये रफली चॉप केलेला कांदा टाकायचा, त्यामध्येच टोमॅटो टाकूया, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडे काजू आणि बदाम सुद्धा टाकले आहेत, पनीरचे क्यूब्स आणि त्याचबरोबर कट केलेलं बीट टाकलेलं आहे. यामध्येच आपण एक लाल सुकी मिरची तोडून टाकू, थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये आपल्याला छान एक शिट्टी काढून हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं, यामध्येच आपण कट केलेलं बीट टाकूया, थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. यातच आपण पास्ता टाकूया आणि हा पास्ता आपल्याला छान बॉईल करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आपला पास्ता छान बॉईल झालेला आहे आणि इकडे आपला कुकरसुद्धा हलकासा थंड झालेला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजला आहे. तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, थोडंसं पाणी टाकूया आणि प्युरी तयार करायची. आता ही प्युरी आपण ना गाळून घेऊ आणि इथे मस्त क्रीमी टेक्स्चरची आपली प्युरी रेडी झाली आहे. त्यामध्येच थोडे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकायचं, एक बटरची क्यूब टाकली आहे, चवीपुरतं मीठ टाकूया आणि आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. बटर छान व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बॉईल केलेला पास्ता टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायचा. वरून थोडंसं चीज किसून टाकलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला इझी चीझी हेल्दी पास्ता झालाय रेडी. तर मुलांसाठी एकदा तुम्ही हा पास्ता नक्की ट्राय करा.